ठीक है। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतीदूत, विश्व वंदनीय, द लाइट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध देवानंग पियदस्सी धम्मदायाद धम्म चक्रवर्ती महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, द सिंबल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक तसेच उपासिका यांना मंगलाची कामना करतो। तसेच नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिकांच्याही प्रति मंगलाची कामना करतो। सगळ्यांनी साधू साधू म्हणा। आज विशेष धम्मदेसना बनवून आपण उत्तम अंगेन वंदेह पादपंसु वरुत्तमं बुद्धोयो खलितो दोसो बुद्धो। पुढचा कसा आहे तो शब्द? खमतु तं ममंग असा तो शब्द आहे। तं ममंग असा तो शब्द आहे। पुन्हा वाचतो, उत्तम अंगेन वंदेह पादपंसु वरुत्तमं बुद्धोयो खलितो दोसो बुद्धो खमतु तं ममंग। याचा अर्थ असा होते की मी त्या भगवान बुद्धाच्या, म्हणजे पहा शब्द किती सुंदर आहे, मी त्या भगवान बुद्धांच्या उत्तम अशा चरणाच्या त्या धुळीला मी वंदन करतो। म्हणजे भगवान बुद्धांच्या उत्तम अशा चरण धुळीला मी वंदन करतो। म्हणजे भगवान बुद्धांचे जे पावलं आहे त्याला सिरीपाद म्हणतात। आपण वंदनेमध्ये म्हणतो ना सिरीपाद सरोरुहे। तर भगवान बुद्धांच्या चरण धुळीला मी वंदन करतो। म्हणजे भगवान बुद्धांचे चरण, भगवान बुद्धांचे सिरीपाद किंवा भगवान बुद्धांचे ते पावलं ज्या ठिकाणी पडलेले आहे, तर म्हणजे ज्या ठिकाणी भगवान बुद्धांचे पावलं पडलेले आहे, तर ते पावलं म्हणजे त्या पावलाच्या ठशावर म्हणा ते चरण धुळीला मी वंदन करतो। म्हणजे ते भगवान बुद्धांचे पावलं आणि ज्या पावलांनी ते धूळ म्हणजे जमिनीची जे धूळ आहे, मिट्टी आहे, तर ती धुळीला मी काय करतो? वंदन करतो। तर ह्या ओळी आहे आपण वंदनेमध्ये रोज म्हणत असतो। आणि बुद्धोयो खलितो दोसो बुद्धो खमतु तं ममंग, याचा अर्थ होते की माझ्या काया वाचा मनानं माझ्याकडून काही दोसो शब्द आहे ना, तर दोसो माझ्याकडून काही दोष घडला असेल। आपण रोज वंदनेमध्ये म्हणत असतो द्वारत्त येनंग। द्वारत्त येनंग म्हणजे काय? द्वारत्तंग येनंग म्हणजे दारत येणं नाही, द्वारत्त येनंग म्हणजे 3 प्रकारचे द्वार आहे, कायाद्वार, वाणी वाचाद्वार आणि मनोद्वार। तर आपल्याकडून म्हणजे प्रत्येक मनुष्याकडून कळत न कळत आपल्याकडून जे काही कुशल कर्म किंवा अकुशल कर्म किंवा त्यालाच आपण पाप कर्म आणि पुण्य कर्म म्हणत असतो, तर कुशल किंवा अकुशल किंवा पाप किंवा पुण्य कर्म जे घडत असते ते कशाने घडत असते?
काया वाचा आणि मन. तर हे काया वाचा मनालाच काय म्हटलेलं आहे, द्वारत येणं. हे 3 द्वारानच काय होत असते, आपल्याकडून हे पापकर्म, अकुशल कर्म किंवा पुण्यकर्म किंवा कुशल कर्म होत असते. मी पुन्हा पुन्हा सांगत आहे. तर माझ्याकडून काही दोष घडला असेल तर त्या दोषाबद्दल मला खमतुमे म्हणते, म्हणजे खमतुमे म्हणते म्हणत असतो. खमा खमामी म्हणजे मला क्षमा असावी म्हणते. आता इथे शब्द आलेला आहे की मी भगवान बुद्धांच्या म्हणजे भगवान बुद्धांच्या उत्तम अशा चरणाच्या त्या धुळीला मी वंदन करतो. तर आपण जे आता होळीच्या सत्रामध्ये जे आपण शब्द ऐकत असतो, आता एक होळी आली का एक शब्द लोकांमध्ये असतो तो म्हणजे धुलीवंदन. आता धुलीवंदन म्हणजे काय, तर धूल म्हणजे काय, तर धूळ होत असते, धूळ धूळ. तर लोक एकमेकांच्या अंगावर धूळ फेकतात किंवा चिखल फेक करतात किंवा रंग फेकतात किंवा ते दुर्गंधयुक्त पाणी फेकत असतात. तर धुळीला वंदन म्हणजे कोणतं, तर काही लोक गुलालाचं वगैरे हे करतात. गुलाल म्हणजे काय असते, ते एक प्रकारचा लाल कलर असतो, तो म्हणजे एक रक्तरंजक. म्हणजे ना आपल्याला या भारतामध्ये माहित आहे की रक्ताची होळी खेळण्यात आलेली आहे. तर म्हणजे भगवान बुद्धांच्या धुळीला आजही बौद्ध राष्ट्रातले, जेव्हा जपान म्हणा, श्रीलंकेचे म्हणा, इतर बौद्ध राष्ट्रातले लोक जेव्हा बुद्धगयेला येतात ना, तर ते बुद्धगयेला आल्याच्या नंतर म्हणजे ना जसे ते विमानातून उतरतात तर ते बुद्धिस्ट लोक स्वतःला इतके धन्य मानतात आणि ते असे, त्यांची अशी मान्यता आहे की आमचा जन्म या बुद्ध भूमीमध्ये व्हायला पाहिजे होता. आपण हेही ऐकलं असेल की बौद्ध राष्ट्रातील लोक भारताकडे, जम्बूद्वीपाकडे पाय करून झोपत नाही, कारण ते या भारत भूमीला बुद्ध भूमी मानतात. तिथे बुद्धाचा जन्म झाला म्हणून ते भारताकडे पाय करून सुद्धा झोपत नाही, एवढे ते रिस्पेक्ट करतात. आणि जेव्हा बौद्ध राष्ट्रातले लोक जेव्हा या बुद्ध भूमी या भारतामध्ये किंवा बौद्ध गयेला भेट देतात, तर ते माहित आहे काय करतात, ती चरण धुळीला वंदन करत असतात. म्हणजे मी बौद्ध गयाला बघत असताना ते लोक असं पूर्ण लोटांगण जातात, लोटांगण जातात. आपण तर मागे गुडघे तरी करतो, हे करतो. काही काही बौद्ध उपासक म्हणजे असे लोटांगण जातात. म्हणजे त्या भूमीवर, म्हणजे बौद्ध गयाच्या भूमीवर ते एवढं स्वतःला धन्य समजतात की धन्य आहे की ज्या ठिकाणी बुद्धाला ज्ञान प्राप्ती झालेली आहे. तर लोक त्या बुद्धाच्या, त्या बौद्ध गयेच्या चरण धुळीला वंदन करतात. तर ही कॉन्सेप्ट बघा, ही बुद्धाला धुळीला वंदन करण्याची परंपरा नंतर प्रतिक्रांतीच्या नंतर ब्राह्मणांनी धुळी वंदन सुरू केलं आहे. म्हणजे भगवान बुद्धांच्या त्या चरण स्पर्श झालेल्या त्या धुळीला मी वंदन करतो, पण आज मात्र एकामेकांच्या अंगावरती धूळ फेकल्या जाते. तर हे बघा, हे वंदन, धुली आणि वंदन हा जो शब्द येते, तर वंदन म्हणजे काय, तर आपल्याला माहित आहे बुद्धाला, धम्माला आणि संघाला, या 3 रत्नाला वंदन, या 24 गुणाला वंदन. वंदन हा शब्दच मुळातच पाली आहे. तर मी तुम्हाला हे याच्यातले हे जे सांगत आहो हे लय महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट आहे, होळीचा जेव्हा सत्र येते तर एक शब्द येत असते वृंदावन. आता हे वृंदावन काय आहे, तर वृंदावन नसून ते वंदनवन आहे. आणि हे वृंदावन कुठे आहे, मथुरेला. मथुरा हे बौद्ध नगरी आहे, धम्म नगरी आहे. तर तिथे ते वंदनवन होतं. ते गौतम पर्वत होता, त्याचं गोवर्धन पर्वत केलं आणि वंदन वनाला काय केलं, वृंदावन केलं. आता हे जे शब्द आहे आपल्याला अनेक बौद्ध साहित्यामध्ये सापडतात. जसं जेतवन आहे श्रावस्तीचं, वैशालीचं महावन आहे किंवा शालवन आहे किंवा अंजनवन आहे किंवा खदुरवन किंवा राजगिरी मधलं वेळूवन, हे जे शब्द ऐकतो तर अशाच प्रकारे ते वंदनवन होतं मथुरेचं. म्हणजे मथुरेचं ते धम्मनगर आहे ते वंदनवन होतं. नंतर प्रतिक्रांतीच्या नंतर त्याला वृंदावनामध्ये कन्वर्ट करण्यात आलं, हे लक्षात घ्यायचं आहे. तर या प्राचीन भारतामध्ये जम्बू लोकांनीच सर्वप्रथम बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑक्टोबर 1956 ला, मी तुम्हाला आज कालुदाईची एक सुंदर गोष्ट सांगणार आहोत फाल्गुन पौर्णिमेच्या निमित्तानं, कारण तो एपिसोड थोडासा मोठा होत होता, त्याच्यामुळे कालुदाईचा मी याच्यामध्ये घेतलेला आहे. हा तो प्रसंग अत्यंत महत्वाचा प्रसंग आहे, तो मी आपण शेवटून तो घेणार आहोत.
तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑक्टोबर म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 ला धम्मदीक्षा दिली आणि 15 ऑक्टोबर 1956 ला ऐतिहासिक असं नागपूरला भाषण केलं. आता त्या भाषणामध्ये बाबासाहेब असा उल्लेख करतात की खांडव वनामध्ये नाग लोकांना म्हणजे पुराणामध्ये असे दाखले सापडतात म्हणतात बाबासाहेब. पुराण म्हणजे समजलं ना, ब्राह्मणांचे 18 पुराण. तर त्या पुराणामध्ये कुठल्या तरी एका पुराणामध्ये असे दाखले सापडतात की नाग लोकांना खांडव वनामध्ये जाळण्यात आलं आणि त्याच्यातला एक नाग मनुष्य अगस्ती नावाच्या एका ऋषीने मुनीने वाचवला. त्या एका नाग मनुष्याचेच आपण कोण आहे, वंशज आहे. हे बाबासाहेबांचं स्टेटमेंट आहे, लक्षात घ्या. तर या जम्बूद्वीप भारतामध्ये सर्वप्रथम जर बुद्धाचा धम्म जर स्वीकार केला असेल तर तो नाग लोकांनीच बौद्ध धम्माचा संपूर्ण जगभर प्रचार आणि प्रसार केलाय. म्हणूनच आपण वंदनेमध्ये म्हणतो लंकाय जम्बूद्वीपे तिदस पुरवरे नागलोकेच थुपे. म्हणजे या जम्बूद्वीप म्हणजे संपूर्ण भारताला जम्बूद्वीप म्हणायचे प्राचीन, आणि लंका द्वीपामध्ये सुद्धा म्हणजे या लंका आणि जम्बूद्वीपामध्येच या नाग लोकांनी थूप बांधले आहे. थूप म्हणजे काय, स्तूप उभारलेले आहे. तर हे जे नाग लोकांनीच संपूर्ण हा जम्बूद्वीप व्यापलेला होता. म्हणजे याला बुद्धभूमी तर म्हटलं जातं, पण एक प्रकारे या संपूर्ण जम्बूद्वीपाला नागभूमी म्हटलं तरी चालते. नागभूमी म्हणजे काय, इथे जास्तीत जास्त नाग लोकांची वस्ती असल्यामुळे हिला नागभूमीमध्ये सुद्धा ओळखल्या जात असतं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की नाग लोकांनी बौद्ध धम्माचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार आणि प्रसार केलेला आहे. बुद्धाच्या काळामध्ये जेव्हा सम्राट अशोकांना 84,000 महास्तूप बांधायचे होते, भगवान बुद्धांच्या शारीरिक धातूंचे ते 8 स्तूपांचं खोदकाम करून त्याच्यातल्या काही अस्थी शिल्लक ठेवून आणि त्यातल्या काही थोड्या काढून सम्राट अशोकांना 84,000 महास्तूप उभारायचे होते. तर तेव्हा सम्राट अशोक आपल्या काही सैनिकासहित रामग्रामला गेले. आता रामग्राम म्हणजे काय, देवदह नगरी. तर हे रामग्रामवर सत्ता होती कोलीय लोकांची. म्हणजे नंतरच्याही काळामध्ये सम्राट अशोकाच्याही काळामध्ये कोलीय लोक जिवंत होते, लक्षात घ्या. सम्राट अशोकाची जी पहिली पत्नी आहे विदिशा देवी ही शाक्य कुमारी होती आणि दुसरी जी पत्नी होती सम्राट अशोकाची ती कोलीय गणातलीच होती. कलिंग देशातली जरी असेल, ओडिसातली जरी असेल तरी ती कोरवकी नावाची जी पत्नी आहे सम्राट अशोकाची महाराणी, जिला तिवार नावाचा मुलगा जन्माला आला होता, तर ही कोरवकी नावाची सम्राट अशोकाची महाराणी बुद्धिस्ट होती. तर ती कोलीय वंशाची होती. म्हणजे कोलीय लोक सम्राट अशोकाच्या काळापर्यंत होते आणि आताही आहे. आता महाराष्ट्रामधले जेवढे काही कोलीय लोक आहे म्हणजे ज्याला लोक भोई लोक म्हणतात महाराष्ट्रामध्ये, आणि लक्षात घ्या गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कोलीय लोक आहे. आणि हे सगळे कोलीय लोक बुद्धाची आई महामाया आणि महाप्रजापती गौतमीचे काय आहे, ते वंशज आहे. तर या कोलीय लोकांनीही सुद्धा भगवान बुद्धांच्या अस्थीवर 8वा महास्तूप उभारला होता. आपण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये पाहतो. हे कोलीय लोक सुद्धा नागवंशी लोक होते. तर जेव्हा सम्राट अशोक रामग्रामचा तो कोलीय नाग लोकांनी जो स्तूप उभारला होता तर तिच्या अस्थी घेण्यासाठी ते खोदकाम करण्यासाठी गेले. तर त्यावेळी त्या कोलीय नाग लोकांनी सम्राट अशोकाला विरोध केला आणि म्हणून 7 महास्तूपामधल्या शारीरिक धातू भगवान बुद्धांच्या याच्यावर महास्तूप बनवण्यात आले. रामग्रामचा म्हणजे देवदहचा तो कोलीय नाग लोकांनी बांधलेल्या स्तूपाला सम्राट अशोकाला विजा सुद्धा करू दिली नाही. ते कोलीय लोक सुद्धा काय होते, नाग लोकच होते, लक्षात घ्या. बघ आता नाग या शब्दाचा अर्थ मी यापूर्वी सांगितलंय तुम्हाला नागपंचमीच्या व्हिडिओमध्ये. नाग या शब्दाचा पाली प्राकृत भाषेमध्ये किंवा धम्मलिपीमध्ये, पाली धम्मलिपी भाषेमध्ये ब्राह्मी भाषा म्हणायचं नाही. ब्राह्मणांनी प्रचार केला आहे ब्राह्मी भाषा. स्वतः सम्राट अशोकांनी त्यांच्या शिलालेखामध्ये धम्मलिपी हा शब्द वापरलेला आहे. म्हणून ब्राह्मी लिपी हा शब्द ब्राह्मणांनी तयार केलेला आहे. पाली भाषेला ब्राह्मी लिपी म्हणायचं नाही. पालेती इति पाली, जगाचं पालन पोषण करणारी, लक्षात घ्या पाली भाषा. तर पाली भाषेमध्ये, पाली प्राकृत भाषेमध्ये नाग या शब्दाचा अर्थ होतो हत्ती.
नाग या शब्दाचा अर्थ काय होतो? हत्ती होत असतो. आणि नाग हे टोटेम आहे. नाग सुत्तपिटकामध्ये नाग सुत्त सुद्धा आहे. आणि आपल्याला माहित आहे महामाया देवीच्या स्वप्नामध्ये आखाडी पौर्णिमेला जो पांढरा शुभ्र हत्ती आणि पांढऱ्या शुभ्र हत्तीच्या सोंडमध्ये पांढरे कमळाचं फूल, त्या पांढऱ्या कमळाच्या फुलालाच पुंडरीक म्हणतात. तर ते पांढरं कमळाचं फूल आणि पांढरा हत्ती, त्याला बोधिसत्व सुमेध नावाचा बोधिसत्व हत्ती म्हणतो ना तो. मग तो हत्तीच स्वप्नामध्ये आला ना, मग हत्तीला पालीमध्ये काय म्हणतात? नाग म्हणतात. बरोबर आहे. आणि त्या सुमेध बोधिसत्वानं त्या पांढऱ्या शुभ्र हत्तीनं महामायेच्या गर्भामध्ये प्रवेश केला. हे आपण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये वाचतो, आहे का नाही? मग आपण कोण आहो? मूळचे नागवंशी लोक आहो, लक्षात घ्या. तर हे नाग लोक आणि थेर गाथामध्ये म्हणजे बुद्धाच्याच काळामध्ये नाग या शब्दासीन म्हणजे नाग हा शब्द बौद्ध भिक्खूंना लागलेला आहे. म्हणजे नाग या शब्दाशी संबंधित असलेल्या बौद्ध भिक्खूंची नावं थेर गाथामध्ये म्हणजे बुद्धाच्या शिष्यांनाच लागू पडत होते. म्हणजे नाग नावाशी संबंधित असलेले बौद्ध भिक्खू सुद्धा होते. तर महानाग नावाचा एक बुद्धाचा भिक्खू होता, थेर गाथामध्ये उल्लेख आहे. तो साकेत नगरीचा होता. बघा, महानाग नावाचा भिक्खूच होता, भगवान बुद्धाचा शिष्य. दुसरा होता सुनाग, म्हणजे पहा इथे नाग शब्द आहे, सुनाग. हा सुनाग नावाचा भिक्खू नालंदाचा होता आणि तो सारीपुत्राचा एकेकाळचा मित्र होता. हा सुनाग सारीपुत्राचा एकेवेळचा मित्र, त्याने सुद्धा बौद्ध भिक्खूंची दीक्षा घेतली होती. तिसरा आहे नागीत. आता नागीत कोण आहे? ऍक्च्युली तो शब्द आहे नागीत. तर नागीत कोण होता? हा नागीत होता रामग्रामचा आणि हा कोलीय वंशाचा भिक्खू होता, लक्षात घ्या. आणि कोलीय वंश कोण होते? बुद्धाचे नातेवाईकच होते, लक्षात घ्या. तर कोलीय वंशाचा नागीत नावाचा भिक्खू. आणि थेर गाथामध्ये हाही उल्लेख आहे की नागस्माल, म्हणजे इथे नाग शब्द आहे, तर नागस्माल नावाचा एक शाक्य कुळातला एक भिक्खू सुद्धा होता. आणि आपण बौद्ध साहित्यामध्ये जर वाचलं किंवा बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये मुचलिंद नावाचा नागराजा, कुठं होता हा मुचलिंद नावाचा नागराजाचं राज्य? कुठं होतं? उर्वेला, बोधगया. भगवान बुद्ध म्हणतात त्या मुनीला की मला तुमच्या आश्रमामध्ये रात्रीची वेळ थांबायचं आहे. तर त्यावेळी तो मुनी काय म्हणतो? आपण बुद्ध आणि धम्मामध्ये वाचतो ना, तर त्यावेळी ते काय सांगतात ते ऋषी मुनी की इथे थांबता येणार नाही, रात्रीच्या वेळेला इथं एक मुचलिंद नावाचा नागराजा येतो, तो तुम्हाला त्रास देईल. पण तो मग नाग काय करतो? भगवान बुद्धाला मग तो वंदन करताना ते पाहत असतो मुनी. तर ही घटना आपण ऐकली. आता काही लोक म्हणतात ते साप होता आणि अनेक लोक, पण बाबासाहेबांचं स्टेटमेंट आहे की मुचलिंद नाग हा बोधगयेचा उर्वेलाचा एक नागराजा होता, म्हणजे नागराजा होता. बुद्धाला 40 दिवसामध्ये जेव्हा उर्वेला बोधगयाच्या जंगलामध्ये ज्ञान प्राप्तीसाठी त्या नागराजानं, मुचलिंद नावाच्या नागराजानं, त्याचं शासन होतं बोधगया उर्वेलाला, तर त्यानं बुद्धाची पूर्ण देखभाल किंवा त्याचं रक्षण केलं. आता काही लोक म्हणते ते साप होता 7 फण्याचा आणि काही लोक म्हणतात नाग होता. पण नाग हे टोटेम आहे, लक्षात घ्यायचं आहे. तर तुम्हाला समजलं. आणि दुसरा आहे काल नावाचा नागराजा. भगवान बुद्धाने म्हणजे भगवान बुद्ध नाही, त्यावेळी ते बोधिसत्व सिद्धार्थ गौतम होते, त्यांनी सुजाताच्या हातची खीर प्राशन केली. मी नाग लोकांचं सांगत आहोत थोडं. तर मग त्या सुजाताची जे खीर प्राशन केली, बुद्ध व्हायचेच होते तेव्हा ते बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांनी, तर तेव्हा त्यांनी ते भिक्षापात्र निरंजना नदीमध्ये सोडलं, समजलं. आता ब्राह्मण एवढे हुशार आहे की निरंजना नदीचं नावही त्यानं बदलवून टाकलं, फल्गू नाव ठेवलं, फल्गू, लक्षात घ्या. आणि त्या निरंजना नदीच्या संदर्भातही अफवा पसरवली की ती नदी अपशकुनी आहे, त्याच्यामध्ये आंघोळ करता येत नाही, ती नदी चांगली नाही, म्हणजे असं, म्हणजे समजलं तुम्हाला. म्हणजे बुद्धाची बदनामी, त्या निरंजना नदीचं नावही बदलवलं आणि त्या निरंजना नदीचं नाव फल्गू ठेवलं. तर आपण पाहतो की सुजाता नावाच्या त्या स्त्रीने ते बुद्धाला म्हणजे सिद्धार्थ गौतमाला खीर दिली होती. तर ते भिक्षापात्र कुठं सोडलं होतं? त्या नदीमध्ये सोडलं होतं. तर ते भिक्षापात्र जे लटकलं होतं ते असं लिहून आहे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये, सुपतिठ्ठ नावाच्या घाटापाशी ते लटकलं होतं. आणि ते सुपतिठ्ठ घाट हा त्या ठिकाणी काल नावाचा नागराजा
राज्य करत होता. पहा असंही आहे, काल नावाचा नागराजा. म्हणजे दोन नागराजाचे उल्लेख आपल्याला बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये सापडतो. एक म्हणजे मुचलिंद नाग आणि दुसरा म्हणजे काल नावाचा नागराजा. आणि नंतरही यशच्या मार्गदर्शनामध्ये यश नावाचा जो भिक्खू होता, सुजाताचा मुलगा, लक्षात घ्या सुजाताचा मुलगा आहे तो, जेव्हा सुजाताची खीरदान करणारी असते ना, तर सुजाताला वाराणसीला देण्यात येत असते, लक्षात घ्या. तर सुजाताचाच तो मुलगा आहे यश. तर यशच्या मार्गदर्शनामध्ये दुसरी धम्म संगीतीचं आयोजन होते. कुठे? वैशालीला, वालुकाराम महाविहारामध्ये. तर त्या वालुकाराम महाविहारामध्ये जे दुसरी धम्म संगीतीचं आयोजन होते, तर त्या धम्म संगीतीचा, दुसऱ्या धम्म संगीतीचा जो राजा होता तो सुद्धा नागराजा होता. आता तो नागराजा कोणता होता? शिशुनाग वंशी, शिशुनाग राजा काला अशोक. लक्षात घ्या, सम्राट अशोक वेगळा आहे आणि काला अशोक वेगळा आहे. काही बौद्ध साहित्यामध्ये त्यांना काकवर्ण असं सुद्धा म्हटलेलं आहे, म्हणजे तो काळा असू शकतो. तर काला अशोक नावाचा नागराजा, शिशुनाग राजा यांनी दुसरी धम्मसंगीती वैशालीला भरवण्यात आली होती. तर या नाग लोकांचा किती मोठा संबंध आहे. काश्मीर तुम्ही नाव ऐकलं असेल. सम्राट अशोकांनी आज जे काश्मीरची राजधानी आहे ना, तर काश्मीरची राजधानी जे श्रीनगर आहे, श्रीनगर, त्याचं नाव काय आहे? जम्मू आणि काश्मीर. काय म्हणतात त्याला? जम्मू आणि काश्मीर. आता जम्मू म्हणजे काय? तर जम्बूद्वीप, लक्षात घ्या. त्याच्यातलाच तो शब्द आहे जम्मू, जम्बू द्वीपामधलाच तो शब्द आहे, जम्मू पडला. तर काश्मीर शहरामध्ये चौथी धम्म संगीती भरवली होती. कोण? बौद्ध सम्राट कनिष्कानं. लक्षात घ्या, चौथी धम्म संगीती काश्मीरला भरली. पण त्याच्याही अगोदर सम्राट अशोकांनी आता जे काश्मीरची जी राजधानी आहे की नाही सध्याला, काय आहे काश्मीरची राजधानी? श्रीनगर. तर हे श्रीनगर नावाचं जे धम्मनगर आहे, हे श्रीनगर शहराची निर्मिती स्वतः सम्राट अशोकांनी केलेली आहे, लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे श्रीनगर म्हणजे काय? ते सिरीपाद सरोवृहे, सिरी, लक्षात घ्या, श्रीपाद म्हणजे ते श्री बुद्ध नगर होतं. म्हणजे श्री बुद्ध नगर ते होतं. श्री म्हणजे बुद्ध नगर गेलं ते श्रीनगर, ते नंतरच्या काळामध्ये बदललेले आहे. वास्तविक पाद ते बुद्धाच्या श्रीपाद वरूनच ते नाव श्रीनगर ठेवण्यात आलेलं आहे. ते श्री बुद्ध असं ते वगैरे आहे, ते लक्षात घ्या. तर या सम्राट अशोकाच्या नंतर या काश्मीरला आणखी एक नागराजा होऊन गेला. हे खूप कमी लोकांना ऐकलेलं आहे, कर्कोटक नागराजा. आणि तो राजा होता बौद्ध सम्राट ललितादित्य. त्यांनी 9 मजल्याचं तांब्याची भगवान बुद्धांची मूर्ती इतकी सुंदर बसवली होती. बौद्ध सम्राट ललितादित्य हा काश्मीरचा बौद्ध राजा होता. त्यांनी सुद्धा राज्य केलं. तर हे नागराजे अनेक आपल्याला, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, महाराष्ट्रामध्ये कालच मला वाटतं 27 तारीख होती का? काल 27 तारीख होती. तर काल मराठी राजभाषा दिवस होता. कोणता दिवस होता? मराठी राजभाषा दिवस, मराठीचा गुणगौरव दिवस होता. तर मराठी भाषा ही पाली भाषेमधूनच जन्माला आलेली आहे. उलट संस्कृत भाषेचाही जन्म पाली भाषेमधूनच झालेला आहे. या भारतातली सर्वात प्राचीन भाषा आहे पाली धम्मलिपी भाषा, लक्षात घ्यायचं आहे. पाली भाषेतूनच मराठी शब्द सुद्धा जन्माला आलेले आहे. तुम्ही ग्रामीण भागामध्ये एक शब्द ऐकला असेल, भेदूर. ऐकलेला तुम्ही? आता तुम्ही लोक टमाटर म्हणतात, आहे का नाही? काही लोक टोमॅटो म्हणते आता, पण जुने लोक काय म्हणत होते? भेदूर म्हणत होते. आता तुम्हाला मनुष्यच वाटत नाही, कस तरीच वाटते, भेद्र द्याजी, भेदूर द्याजी. लक्षात घ्या, मी पाली भाषेचं सांगत आहोत तुम्हाला. पण आता तुम्ही टोमॅटो द्या म्हणता, किंवा टमाटे द्या म्हणता, किंवा टमाटर द्या म्हणता. पण ओरिजिनल शब्द भेदूर शब्द पालीतला शब्द आहे. म्हणजे तुम्ही पाली बोलत होता का नाही? म्हणजे सर्व भाषाची जननी कोण आहे? पाली भाषा आहे. आजही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही पाली भाषा बोलता. मराठीमध्ये म्हणजे मराठी हिंदी भाषा, आजची हिंदी भाषा सुद्धा पालीतूनच जन्माला आलेले आहे. अनेक शब्द हिंदीतले, मराठीतले शब्द जिला देवनागरी म्हणतात, ते सगळे पाली भाषेमधून आलेले आहे, लक्षात घ्या. तर हे भेदूर जो शब्द तुम्ही म्हणत होते मराठीमध्ये, भेदूर शब्द ऍक्च्युअली पाली शब्द आहे, तोच बराबर होता. तुम्ही आता टोमॅटो ते तसं टमाटर हे जे पीक आहे इटली मधून आलेलं आहे.
इंग्रजांच्या काळामध्ये. लक्षात घ्या, टोमॅटो पीक भारतीय नाही आहे, ते इंग्रज घेऊन आले ना, तर तुम्ही टमाटर खाले लागले. लक्षात घ्या तुम्हाला. पण ओरिजिनल शब्द कोणता आहे? भेदूर शब्द आहे. उद्यापासून भेदूरच म्हणणं चालू करा. भेदूर हा शब्द पाली आहे, पाली शब्द आहे भेदूर हा शब्द. पण म्हणजे मराठीमध्ये होता तो शब्द. लक्षात घ्या. तर जे काल मराठीचा जो गुणगौरव दिवस होता, तर आपल्याला काय सांगितलं जातं की पहिला मराठीतला ग्रंथ कोणता? विवेक सिंधू. काही लोक म्हणते लीळा चरित्र, काही लोक म्हणते ज्ञानेश्वरी. पण लक्षात घ्या, मराठीतला आद्य ग्रंथ आहे सातवाहन राजा हाल नावाचा नागराजा. सातवाहन राजे हे ब्राह्मण नव्हते, बौद्ध होते. सन्नतीला एक शिलालेख सापडलाय, सन्नती कर्नाटक. तिथं स्वतः हा सातवाहन नागरा म्हणजे सातवाहन घराण्याचा जो संस्थापक आहे सिमुक सातवाहन, त्यांच्या शिलालेखामध्ये त्यांनी गायलेला आहे सिमुको धम्म नागरायो. पहा, सिमुको धम्मो नागरायो म्हणजे स्वतः सिमुक सातवाहन राजा, हा संस्थापक सातवाहन राजा स्वतःला नागराजा म्हणून स्वतःचा उल्लेख करत आहे. ब्राह्मण नाही, स्वतः त्यांनी लिहिलं आहे शिलालेखामध्ये, पाली प्राकृत मध्ये. तर भारतामध्ये जे सातवाहन राजे आणि वाकाटक राजवंश होऊन गेले, हे बुद्धिस्ट होते आणि हे नागराजे होते, ब्राह्मण नव्हते. लक्षात घ्या, सातवाहन आणि वाकाटक. तर हे वाकाटकांमध्ये नागनिका राणी होती. या जगातली, या विश्वातली पहिली शासिका होती नागनिका. तिनं पूर्ण जम्बूद्वीपावर राज्य केलेलं होतं आणि ती मराठी बोलणारी होती. सातवाहन राजे जरी साऊथ इंडियामध्ये त्याचं राज्य होतं, अमरावती पर्यंत साऊथ इंडियातल्या, म्हणजे दक्षिण भारतावर आणि महाराष्ट्रावर त्यांची सत्ता होती. कोणाची? सातवाहन नागराजाची. तर सातवाहन राजांना मराठी भाषा बोलता येत होती, मराठी भाषिक लोक होते. तर पहिला मराठीतला ग्रंथ आहे हाल नावाचा नाव वेगळंच आहे, हाल नावाचा सातवाहन राजा. या हाल नावाच्या सातवाहन राजानं पहिला मराठीतला ग्रंथ लिहिला गाथा सप्तसती. लक्षात घ्यायचं आहे. पण ब्राह्मणांनी काय आणलं? पहिला मराठीतला ग्रंथ होय म्हणते विवेक सिंधू, मुकुंदराजनं लिहिलेला आहे. पण मुकुंदराजनं विवेक सिंधू नाही, पहिला मराठीतला ग्रंथ आहे सातवाहन हाल नागराजांनी रचलेला, तो म्हणजे गाथा सप्तसती. आणि हा हाल राजा बुद्धिस्ट राजा होता, त्याचे शिलालेख आहे. महाराष्ट्रामध्ये आणखी एक नागराजे होऊन गेले ज्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार केला, म्हणजे कान्हेरीच्या बौद्ध लेण्या खास करून आणि एलिफंटाच्या बौद्ध लेण्या त्यांनी खोदकाम केलेलं आहे. आता ते महाराष्ट्रामध्ये शेलार म्हणून आडनाव आहे, शेलार, पण वास्तविक ते शिलाहार राजे आहे. तर हे शिलाहार जे नागराजे आहे, महाराष्ट्रामध्ये त्यांची सत्ता होती, तर हे शिलाहार नागराजे सुद्धा बुद्धिस्ट होते. लक्षात घ्या, कान्हेरीच्या मुंबईच्या बुद्ध लेणीमध्ये त्यांचं योगदान आहे, त्याचे शिलालेख तिथे सापडलेले आहे. तर हे शिलाहार नागराजे जिमूत वाहन याचे वंशज ते स्वतःला मानतात. नागानंद जे नाटक जर आपण बौद्ध सम्राट हर्षवर्धनाचं वाचलं तर त्याच्यामध्ये तो उल्लेख आहे. तर या शिलाहार नागराजांमध्ये सुद्धा चित्तसेन, नागसेन आणि नागार्जुन अशा नावाचे नागराजे होऊन गेले, म्हणजे तिथे नाग शब्दाचा उल्लेख आहे. साचीच्या स्तूपावर सुद्धा नागरक्षित किंवा नागदेव, बघा नागदेव आणि नागरक्षित अशा बौद्ध भिक्खूंचे नाव सुद्धा साची भरूचच्या स्तूपावर पाली प्राकृत मध्ये सापडलेले आहे. बुद्धाला नागमुनी सुद्धा म्हणतात. बुद्धाला शाक्य मुनी, कनक मुनी, जीन मुनी, महामुनी, सुगत मुनी आणि नागमुनी सुद्धा बुद्धाला म्हटल्या जातं. एवढेच नाही, बुद्धाला लोक नाथेन पूजिता, आपण वंदमध्ये म्हणतो लोकांचाही नाथ. नाथ म्हणजे काय? स्वामी, राजा. लक्षात घ्या, तर नाथ हे बुद्धालाच आहे, नाथ बुद्धालाच म्हणतात. हे सगळे नवनाथ पंथी महायानी बौद्ध भिक्खूच होते ते, त्यांचं मग नंतर ते ब्राह्मणीकरण झालं, ते जाऊ द्या, तो इतिहास सांगणार नाही. बुद्धालाच नागनाथ सुद्धा म्हटलं जातं. नाग लोकांचा तो नाथ म्हणजे नागनाथ. आणि मी वारंवार हे सांगत असतो की बाबासाहेबांनी जे नागपूर हे ठिकाण कशासाठी निवडलं, बाबासाहेबांना प्रश्न विचारला होता काही लोकांनी की हे RSSचं ठिकाण असल्यामुळे बाबासाहेबांनी ते निवडलं.
काही लोक टीका करत होते, पण बाबासाहेब म्हणतात नाही, नागपूरला एक इतिहास आहे, कारण तिथं नागार्जुन टेकडी आहे, नाग नदी आहे, आणि नाग लोक तर संपूर्ण जम्बूद्वीप भारतामध्ये आहे, पण जास्तीत जास्त दाट संख्या कुठं आहे? नागपूर आणि नागपूरच्या आजूबाजूला नाग लोकांच्या दाट वस्ती आहे. नागपूर आणि नागपूरच्या आजूबाजूला म्हणजे कोणतं? आपला वर्धा जिल्हा सुद्धा आहेच काय, नागपूर आणि वर्धा जवळच आहे, म्हणूनच तर आपल्या वर्धेला लागून नागठाणा आहे, नागझरी आहे का नाही, किंवा नागभीड आहे, किंवा तिकडे थोडस पलीकडे गेलं मध्य प्रदेशच्या नागद्वार आहे, किंवा नागदा आहे, किंवा झारखंड मध्ये छोटा नागपूरचं पठार आहे, किंवा नागालँड आहे, नागदा, नागोद, हे सगळे नावं बाबासाहेबांनी सांगितलंय की अख्खा जम्बूद्वीप नाग लोकांनी भरलेला होता. आपण पाहत असतो नाग पंचमीला 5 नागांची पूजा. आता काही लोक मध्ये ते नागराजे होऊनच गेले नाही, 5 नागराजे पण होऊन गेले, त्याचा इतिहास आता अलीकडे सापडलेला आहे. त्याचे 5 नागराजे कुठले होते? साची जवळच्या विदिशाला नागराजांचे इतिहास सापडलेले आहे. ते 5 नागराजे होऊन गेले आहे विदिशाला. आणि जो खरा इतिहास आज मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो, आणि कालुदाईची छोटीशी गोष्ट सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. तर जे होलिका नावाचा जो सण साजरा केला जातो, तर त्याच्या मागचं काय कारण आहे मला सांगा? पावसाळ्यामध्ये नालंदा विद्यापीठ पावसाळ्यामध्ये जाळलं असेल का? पावसाळ्यामध्ये जळत असते का? महिने किती असते? 12 महिने. आता 12 महिने 6 12 महिने. आता या फाल्गुन महिन्यामध्येच म्हणजे पहा, आता थंडी गेली, हिवाळा गेला आणि उन्हाळा चालू झाला. तर या हिवाळा गेला आणि उन्हाळा चालू झाला, हे सीजन ब्राह्मणांनी पाहिलं, आणि याच सीजन मध्ये नालंदा बौद्ध विद्यापीठ जाळलं. आता आपण बौद्ध साहित्यामध्ये हेही वाचतो, आणि ती खरी गोष्ट आहे की नालंदा बौद्ध विद्यापीठ एवढं भव्य दिव्य आहे. आजही आपण जाऊन पाहिलं तर आता ते जग प्रसिद्ध वर्ल्ड हेरिटेज मध्ये गेलेलं आहे, ताजमहाल, अजिंठा सारखं. लक्षात घ्या, कोणतं? नालंदा विद्यापीठ. आता नालंदा विद्यापीठ हे त्याचं नाव नालंदाच होतं का? त्याचे शिलालेख तिथेच सापडले आहे. एक मिट्टीचा असा टेराकोटा असा शिक्का सापडला आहे मातीचा, त्याच्यावरच लिहून आहे श्री नालंदा महाविहार असं लिहिलेलं आहे, तिथंच सापडलेलं आहे. ते ठेवून आहे नालंदाच्या संग्रहामध्ये. काय लिहून आहे? श्री नालंदा महाविहार. हे नालंदा. आता हे नालंदा विद्यापीठ ज्या दिवसाला जाळलं तो दिवस होता, हाच तो पर्व आहे फाल्गुन पौर्णिमेच्या जवळपास. लक्षात घ्या, हे 2-3 दिवसामध्ये फाल्गुन पौर्णिमेला आनंदाचा दिवस आहे का नाही? कोणता आनंदाचा दिवस? बोधिसत्व सिद्धार्थ गौतम हे सम्यक संबुद्ध होऊन त्यांचं कपिलवस्तूला आगमन झालं आनंदाच्या दिवसाला. तर याच फाल्गुन पौर्णिमेला काही लोक म्हणते दिवाळीच्या दिवशी ते कपिलवस्तूला गेले. खोटी गोष्ट आहे. जगातल्या बौद्धांनुसार आपण वागलं पाहिजे. भगवान बुद्ध फाल्गुन पौर्णिमेला गेले होते, आणि त्या काळामध्ये रोषणाई, दिव्यांची रोषणाई सदैव करत होते. सम्राट अशोकाने 84,000 महास्तूप बांधले. तर 84,000 महास्तूपांच्या गोलगोल गोलगोल ते काय करत होते? दिवे लावत होते. तेव्हा काही मेणबत्त्या नव्हत्या, आणि तुम्हाला वाटते दिवाळीलाच लावत होते सम्राट? नाही, महिन्यातून 4दा दिवे लावण्याची परंपरा होती. स्तूपांच्या सभोवताल, महावीरांच्या सभोवताल दिवे लावत होते उपासक त्या काळामध्ये. 2 अष्टमी, 1 अमावस्या आणि 1 पौर्णिमा, महिन्यातून 4दा दिवे लावत होते, आणि तुम्ही 1दा लावता दिवाळीला. लक्षात घ्या, ही वाली गोष्ट मी तुम्हाला यापूर्वीही सांगितलेली आहे. तर नालंदा विद्यापीठ जे जाळलं ते फाल्गुन महिन्याच्या या धुलीवंदन हे मागं पुढं राहते ना, पाडवा वगैरे, तर याच पर्वामध्ये जाळलं. आता हे नालंदा बौद्ध विद्यापीठ कोण जाळलं? तर हे UPSC MPSC च्या अभ्यासक्रमामध्ये मलाही ते शिकवलं गेलं होतं, पण आता तुम्हाला हा इतिहास लोकांना सांगावा लागेल. आता तुर्की मुसलमान लोक हे परकीय होते, इंग्रज हेही परकीय होते, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, हुन, शक, पल्लव हे सगळे परकीय होते. आता ते परकीय लोक आक्रमणकारी आहेत, ते तोडफोड तर करणारच आहे. ज्याचं ज्याचं राज्य राहते ते काही ना काहीतरी तोडफोड वगैरे करतच असते. साम्राज्य वाढवायचं राहते ना. भारतावर आता आक्रमण केलं तर जे काही घरदार आहे, जे काही धार्मिक स्थळ आहे, विहार आहे, ते तोडफोड तर करणारच आहे. त्याचं कामच आहे साम्राज्य विस्तारासाठी. लक्षात घ्या. पण ब्राह्मण शेंडीवाले सुद्धा बाहेर देशातलेच होते, पण आता हे तर इथलेच होते ना, भारतातले रहिवासी सांगत होते स्वतःला. पण भारतातल्याच, आता लक्षात ठेवायचं आहे, नालंदा विद्यापीठ जाळणारा व्यक्ती म्हणजे आपल्याला काय सांगितलं? मोहम्मद बख्तियार खिलजी हा तुर्की आक्रमकांनीच सर्व बुद्ध विहार तोडफोड केले किंवा काही जाळले, आणि नालंदा विद्यापीठ आणि इतरही विद्यापीठ यांनीच जाळले बा.
पण खास करून नालंदा विद्यापीठाचं नाव जास्त येतं. परंतु जगातलं पहिलं विद्यापीठ आहे तक्षशिला, जे तक्षक नावाच्या नागराजांना उभारलेलं होतं, लक्षात घ्या. आणि दुसरं कोणतं होतं? नालंदा. तिसरं होतं विक्रमशिला, एक गुजरातमध्ये आहे वल्लभी, आणि आता ते बांगलादेश मध्ये गेलेलं आहे, महास्थानगड आणि सोमपुरी. आता ते सध्या बांगलादेशमध्ये आहे. खूप मोठं बौद्ध विद्यापीठ होतं पालराजाचं, मोगलमारी वगैरे सगळं ते. तर प्रामुख्याने नाव कोणतं येतं? नालंदा विद्यापीठ. तर तुम्हाला आता हे सांगावं लागेल लोकांना की नालंदा विद्यापीठ, आता हे इतिहास कोण लिहिला? ब्राह्मणानेच लिहिला ना. ब्राह्मणानं गद्याले घोडं सांगितलं, आपण त्याला मानत बसलो. पण लक्षात घ्या, नालंदा विद्यापीठ तुर्की मोहम्मद बख्तियार खिलजीनं त्या मुसलमानानं जाळलं नाही. ते नालंदा बौद्ध विद्यापीठ हे बुद्ध विहार होतं, बुद्ध विहाराचंच विद्यापीठ झालं ते, लक्षात घ्या. तर या नालंदा महाविहाराला जाळलं कोण? बंगालचा ब्राह्मण राजा शशांक नावाचा राजा, लक्षात घ्या. शशांक नावाचा बंगालचा ब्राह्मण राजा शेंडीवाला. आता तो कोण्या काळामध्ये होऊन गेला? पाल काळामध्ये. पाल बौद्ध राजे होते. या पाल बौद्ध राजाने पूर्ण जगभरामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार केला. आज जेवढे काही पाल सरनेम आडनावाचे लोक आहे ना भारतामध्ये, पाल आडनावाचे, हे सगळे पाल बुद्धिस्ट आहेत, हे लोक विसरून गेले. तर या पाल बौद्ध राजांच्याच काळामध्ये शशांक नावाच्या ब्राह्मणांनी काय केलं? हे सगळे बौद्ध विद्यापीठ जाळले. म्हणजे हर्षवर्धनाच्या काळामध्ये, लक्षात घ्या, हर्षवर्धनाच्या काळात म्हणजे तिथून सुरुवात झाली समजा. तर एक गोष्ट लक्षात घ्या की हे शशांक नावाचा जो बंगाली ब्राह्मण राजा आहे, तर यांनीच नालंदा विद्यापीठाला आग लावली होती, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये रत्नसागर, रत्नदधी आणि रत्नरंजक नावाच्या 3 लायब्रऱ्या, त्याच्यामध्ये 90 लाख पुस्तकं होते. किती? बाबासाहेबांनी महाडच्या चौदार तळ्याच्या काठी मनुस्मृती नावाचं पुस्तक जाळलं. जहरी कायदा, काळा कायदा ब्राह्मणाचा, मनुवाद्याचा. तर किती बाबासाहेबाचा राग करते? एकच पुस्तक जाळलं तर, आहे का नाही? जाती व्यवस्थेला जन्म देणारा वर्ण व्यवस्थेला. पण आपले 90 लाख बौद्ध ग्रंथ जर आज शिल्लक असते तर भारत महासत्ता झाला असता. काय काय लिहिलं नसेल त्या ग्रंथामध्ये, जगातल्या सर्वच विषयाचं नॉलेज होतं. बरं झालं काही बौद्ध भिक्खू ते काही गध्यानं घोड्यानं घेऊन गेले, ते बाहेर देशातून आलेले जे शिकण्यासाठी, आहे का नाही, त्याने ते पुस्तकं नेले म्हणून ते कमीत कमी आपल्याला एवढं नॉलेज तरी आहे का नाही ऐकायला भेटते. पण हे 90 लाख ग्रंथ जाळले, ते भोजपत्र ताडपत्रावर लिहिलेले ते सगळे ग्रंथ, 90 लाख ग्रंथ शशांक नावाच्या ब्राह्मण राजानं, बंगाली ब्राह्मण राजानं जाळलेले आहे. तिथं 10,000 भिक्खू लोक एकाच वेळी शिकत होते. त्यांचं अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण याच्या गरजा सगळे शेतकरी, मजूर लोक, राजे महाराजे, व्यापारी लोक, सगळे लोक त्याचा खर्च करत होते. एकाच वेळी 10,000 भिक्खूंना भोजनदान, चिवरदान, सगळ्या प्रकारचं औषधी दान आणि ते सगळ्या प्रकारचं भैषज्यदान हे सगळं पुरवत होते. कोण लोक? राजे महाराजे लोक. एवढंच नाही, नालंदा विद्यापीठासाठी असाही उल्लेख आहे की कंबोडिया, इंडोनेशिया देशातल्या बौद्ध राजांनी सुद्धा तिथं बौद्ध भिक्खूंच्या खर्चासाठी दान पाठवत होते, त्याचे उल्लेख आहे, लक्षात घ्या. एवढं ते प्रसिद्ध होतं. बाबासाहेबांनी देहूरोडच्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे असं की जगामध्ये पहिल्यांदा बौद्धांचंच विद्यापीठ तयार झालं आहे जगात. मुसलमानाचे विद्यापीठ दिसते का तुम्हाला? म्हणजे जुने सगळ्यात जुनं पहिलं बुद्ध विद्यापीठ कोणाचं झालं? बौद्ध भिक्खूंनीच निर्माण केले बौद्ध विद्यापीठ. आता जे शाळा वगैरे हे सुरुवात कोण केली? आजचे जे महाविद्यालय, शाळा, हे विद्यापीठ, या विद्यापीठाची निर्मिती करणारे बौद्ध भिक्खू आहे किंवा बौद्ध राज्य म्हणा, त्यांनीच हे बौद्ध विद्यापीठाची सुरुवात केली. आणि जगातलं पहिलं बौद्ध, म्हणजे तुम्ही आजही भारतामध्ये कुठेही खोदकाम करा, मुसलमानाचे काही बौद्ध विद्यापीठ निघते का? जुनेवाले ख्रिश्चनांचे जुने बौद्ध विद्यापीठ निघते का? बरं जैनांचे तरी निघते का? हिंदूंचं तर गुरुकुल काहीच निघत नाही. मग कोणाचे निघते? बौद्धाचेच आहे. तुम्ही जेवढे नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, औदनपुरी, जगदलपूर, हे सगळे, मथुरा, मिथिला, अमरावती, सगळे बौद्ध विद्यापीठ आहे. म्हणजे आपण सुशिक्षित लोक होतो, आपले विद्यापीठ होते, पण नंतरच्या काळामध्ये आपलं शिक्षणावर बंदी आणली, समुद्र बंदी सुद्धा आणली. पण बाबासाहेबांनी ते मनुस्मृती जाळली, आपल्याला शिक्षणाची संधी भेटली आणि समुद्र बंदी मनुस्मृतीने केली. समुद्र बंदी म्हणजे बाहेर देशात जाता येत नाही. संघमित्रा महेंद्र गेले होते, समजलं का? तर समुद्र बंदी म्हणजे काय? आपल्याला आता विदेशातही शिक्षण घेण्यासाठी जाता येते,
लक्षात घ्या, आधी कोण जात होते? फक्त ब्राह्मण लोकच जाऊ शकत होते विदेशामध्ये. किती मोठी पुण्याई आहे बाबासाहेबांची. लक्षात घ्या, सम्राट अशोकांनी आणि शिवाजी महाराजांनी समुद्र बंदी नष्ट केली होती ब्राह्मणांची, कारण संघमित्रा महेंद्र आणि अनेक व्यापारी लोक शिवाजी महाराजांनी विदेशामध्ये पाठवलेले होते. तर 10,000 भिक्खूंना 10,000 भिक्खू एकाच ठिकाणी त्या ठिकाणी शिकत होते. 10 विद्यार्थी भिक्खूंना आणि तिथं 2,000 विद्यार्थी म्हणजे 2,000 बौद्धाचार्य. बौद्धाचार्य कोणाला म्हणतात? जे बुद्ध धम्माचं आचरण करणारे वरिष्ठ ज्येष्ठ उपसंपादित महाथेरो भिक्खूंना बौद्धाचार्य म्हणतात. लक्षात घ्या, धम्मचारी त्यांनाच म्हणतात. धम्मचारी सुखं सेती अस्मिन् लोके परमिच. धम्मचारी म्हणजे काय? जे धम्माचं काया वाचा मनाने सदा सदोदित म्हणजे सदा आचरण करतात त्यांना धम्म आचारी म्हणतात. समजलं का तुम्हाला? जर स्वयंपाकाचा आचारी राहते ना, तसाच हा धम्माचा आचारी, धम्माचारी. तर असे धम्माचारी बौद्धाचार्य महातेरो भिक्खू असे विद्वान आचार्य बौद्ध भिक्खू त्या ठिकाणी शिकवायला राहायचे. कुठे? नालंदाला. तर नालंदाचं एक वैभव सांगतो आणि थांबतो आणि ती कालुदाईची गोष्ट सांगतो की नालंदा केवळ आपण बौद्ध साहित्यामध्ये जर वाचलं तर नालंदा हे सारीपुत्ताचं जन्मगाव आहे. कोणाचं जन्मगाव आहे? मला सांगा, बुद्ध आधी गेले का सारीपुत्ता आधी गेले? सारीपुत्ता आधी गेले. तर सारीपुत्ता आधी गेल्याच्या नंतर भगवान बुद्धांनी भिक्खूला काही पाठवलं आणि सारीपुत्ताचं परिनिर्वाण कुठं झालं होतं? कारण सारीपुत्तानं आज्ञाच घेतली होती बुद्धाकडून. बुद्धा म्हणे, ज्या नालंदा गावी ज्या घरामध्ये माझी नाळ पडली, माझा जन्म झाला, त्याच ठिकाणी मला परिनिर्वाणाची अनुमती द्या. बुद्ध म्हणते म्हणजे जिथं जन्म झाला, आता तुमच्या भाषेमध्ये तुम्ही मरण म्हणू शकता, पण अरद भिक्खूंना परिनिर्वाण असते. तर मला परिनिर्वाण तिथंच जाण्याची माझी इच्छा आहे. तर नालंदाला सारीपुत्त गेले आणि तिथंच त्यांच्या घरी त्यांचं काय झालं? परिनिर्वाण झालं. तर मग बुद्धाच्या आधीच सारीपुत्त महामोगलांचं परिनिर्वाण झालं किंवा मग मोगलांची हत्या झाली, तुम्हाला माहितच आहे. तर सारीपुत्ताच्या अस्थी आणायला लावला भगवान बुद्धांनी, श्रावस्तीला आणायला लावल्या. आणल्याच्या नंतर काय म्हणतात बुद्ध की हे भिक्खूंनो, माझ्या 80 अग्रश्रावकामध्ये फर्स्ट अग्रश्रावक होता सारीपुत्त. त्याचे खूप सुंदर गुण आहे. सारीपुत्त हा पृथ्वी समान क्षमाशील होता. ते अनेक गोष्टी मी ते सांगणार नाही वेळेच्या अभावी, पण महत्वाचा किती आहे? हे भिक्खूंनो, त्या सारीपुत्ताच्या अस्थीकडे बघा, निरखून बघा, सारीपुत्ताचं मार्गक्रमण करा, सारीपुत्ताच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करा. माझ्या 80 अग्रश्रावकामध्ये सारीपुत्त हा पृथ्वी समान क्षमाशील होता. पृथ्वी समान म्हणजे काय? पृथ्वी कधी कोणावरही रागावत नाही. तर का रागावत नाही? कारण पृथ्वीवर कोण घाण टाकली, विष्ठा टाकली, कोण दुर्गंधी जरी टाकली, फुलंही टाकले किंवा त्याला कुदळीनं जरी त्याला खोदकाम जरी केलं, तर पृथ्वी कोणावरही रागावत नाही. तर हे भगवान बुद्धाने सांगितलं की सारीपुत्त माझ्या भिक्खू संघामध्ये पृथ्वी समान क्षमाशील होता. ते मी सांगणार नाही. तर भगवान बुद्धांनीच भिक्खू लोकांना आदेश दिला की सारीपुत्ताच्या अस्थीवर स्तूप बांधण्यात यावा. म्हणून लक्षात घ्या, जगामध्ये बुद्धाचा पहिले स्तूप झाला का सारीपुत्ताचा? मग सारीपुत्ताचाच झाला का नाही? लक्षात घ्या. तर सारीपुत्ताचा स्तूप कुठे बांधायला सांगितला? त्यांच्या जन्मगावी. तिथं घर आहे. आजचं जे नालंदा विद्यापीठ आहे ना, तेच हे सारीपुत्ताचं घर, तिथंच घर होतं आणि तिथंच भगवान बुद्धांनी मग स्तूप बांधायला लावला. आणि मग नंतर सम्राट अशोकाने त्याला मोठं वाढवलं. म्हणजे सुरुवातीला कसा होता? छोटा होता तो स्तूप, आणि नंतर सम्राट अशोकाने मोठा बांधला. आजही तुम्ही नालंदाला गेले तर त्या ठिकाणी सारीपुत्ताच्या अस्थीवरचा स्तूप तुम्हाला दिसेल. लक्षात घ्या. तर सारीपुत्ताचं ते घरही होतं, त्याची आठवण म्हणून, सारीपुत्ताच्या घराची आठवण म्हणून. आणि भगवान बुद्धांनी सुद्धा नालंदाला भेट दिली होती म्हणून तेही सुद्धा, आणि नालंदा म्हणजे सारीपुत्ताच्या घराच्या स्मरणार्थ म्हणजे स्मृतिप्रित्यर्थ म्हणजे सम्राट अशोकांनी आणि बुद्धानेच त्याची सुरुवात केली होती. सम्राट अशोकाने तिथं महास्तूप बांधलेला होता. आजही तो आहे. म्हणजे सारीपुत्ताचे अस्थी 4 ठिकाणी सापडलेले आहे. एक साचीला सापडलेले आहे. सारुमारू हे ठिकाण आहे मध्य प्रदेशमध्ये. साचीला लागून असलेलं सतधारा आहे. आणि नालंदा या ठिकाणी कोणाच्या? सारीपुत्त महामोगलांच्या अस्थी प्राप्त झालेल्या आहेत. तुम्हाला त्या पाहायला भेटल साचीला जर तुम्ही कार्तिक पौर्णिमेला गेले तर. सारीपुत्ताचं स्तूप आणि सारीपुत्ताचं ते स्तूपही पाडलं कोण? शशांक नावाच्या बंगाली
ब्राह्मण राजांनी नालंदा विद्यापीठाला आग लावली होती. तर आपल्याला असं वाटतं की भगवान बुद्धांच्या धातूवरच सम्राट अशोकाने स्तूप बांधले नाही. भगवान बुद्धांचे जे 80 अग्रश्रावक होते त्याच्याही अरंत भिक्खूंच्या याच्यावर सम्राट अशोकाने स्तूप बांधलेले होते. लक्षात ठेवायची ही गोष्ट, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, तुम्ही कधी बौद्ध गयाला गेले, तुम्ही सुजाताच्या घरी आपण जात असतो, सुजाता गड म्हणून प्रसिद्ध आहे. तर सुजाता गड बांधलं कोण? सम्राट अशोकांनी. कारण ते सुजाताच्या घराची आठवण राहावी म्हणून सम्राट अशोकांनी तिथंही स्तूप बांधलेला आहे. त्याच्यावर बोधी वृक्ष सुद्धा आहे. तुम्ही कधी तर आता सुजाता गड म्हणून ओळखला, पण ते सुजाता गड बांधणारा राजा कोण आहे? सम्राट अशोकच आहे. म्हणजे सुजाताची ती आठवण राहावी, लोकांना ते माहित व्हावं की सुजाताचं हे गाव आहे बकरोड गाव. तर तुम्हाला ते बौद्ध गयापाशी पाहायला भेटते. नक्की तिथं गेलं पाहिजे. देवपाल नावाच्या एका यादव राजाची ती मुलगी होती. कोण? सुजाता. तर हे आता हा जो उल्लेख आहे तो सांगतो आणि थांबतो की शशांक नावाचा जो बंगाली ब्राह्मण राजा आहे त्यांनी बौद्ध विद्यापीठ जाळलेलं होतं. तर हा उल्लेख कुठे सापडतो? तिबेटचा एक भिक्खू आहे जो 16व्या शताब्दीमध्ये झालेला आहे. तर त्यांनी त्यांच्या लामा तारानाथ, लक्षात घ्या, लामा तारानाथ हा तिबेटी भिक्खू आहे. त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये असा उल्लेख केला आहे. त्यांच्या त्या तिबेटच्या लायब्ररीमध्ये ते पुस्तक सापडलं. तिबेटच्या लायब्ररीमध्ये 16व्या शताब्दीमध्ये लिहिलं. त्यांनी असा उल्लेख केला आहे की नालंदा बौद्ध विद्यापीठ, लामा तारानाथ म्हणतो की नालंदा बौद्ध विद्यापीठ मुस्लिम आक्रमकांनी जाळलं नाही. कोणी जाळलं? शशांक नावाच्या बंगाली ब्राह्मण राजाने. याच लामा तारानाथनी बौद्ध सम्राट जयचंद गद्दार म्हणते, जयचंद गद्दार नव्हता, बौद्ध सम्राट बौद्ध राजा होता. कुमारदेवी गहडवाल जी वाराणसीची होती, तिनं सारनाथला आखाडी पौर्णिमेला 9 मजल्याचं धम्मचक्र जीन बुद्ध विहार बांधून दिलं होतं. कुमारदेवी नावाच्या महाराणीनं तिचं सासर होतं बोध गया आणि तिला वाराणसीला दिलं होतं. हे 11व्या 12व्या शताब्दीमध्ये गोष्ट आहे. तर तुम्ही सम्राट जयचंद गद्दार नाव ऐकलं. जयचंद गद्दार नव्हता, बौद्ध राजा होता. ह्याच ग्रंथामध्ये ते उल्लेख सापडलाय. पण बघा किती इतिहास खोटारडा सांगितलाय. तर या सम्राट जयचंद हा कुमारदेवी गहडवाल बौद्ध महाराणीचा नातू होता. लक्षात घ्या. या सम्राट जयचंद राजानं, या बौद्ध राजानं जगनमित्रानंद नावाच्या एका बंगाली बौद्ध भिक्खूंकडून धम्म दीक्षा घेतली होती. बौद्ध राजा होता म्हणून त्याने बदनाम केलं सम्राट जयचंद गद्दार. ते कहाणी खोटारडी रंगवण्यात आली, ते मी सांगणार नाही. आणि याच फाल्गुन पौर्णिमेच्या पर्वावर शशांक म्हणजे नालंदा विद्यापीठ आणि बोधगया जवळच आहे. तुम्ही गेलं तर राजगिरी आणि नालंदा अंतर कमीत कमी 18 किलोमीटर आहे. राजगिरी ते नालंदा मी स्वतः गेलो. तर बोधगयेपासून जास्त लांब नाही नालंदा. नालंदा विद्यापीठाला आग लावली शशांक नावाच्या बंगाली ब्राह्मण राजांनी आणि मग त्यांना पूर्ण सैनिक कुणीकडे वळवलं? महाबोधी महाविहाराकडं. लक्षात घ्या. तर या महाबोधी महाविहाराकडं शशांक नावाच्या त्या ब्राह्मण बंगाली राजानं आक्रमण केलं. त्या महाबोधी महाविहार जे तुम्हाला दिसतं ते गुप्त राजांनी, अनेक राजांनी त्याचं जीर्णोद्धार केलेलं आहे, रिकन्स्ट्रक्शनचं काम केलेलं आहे. आता जे तुम्हाला दिसतं ते गुप्त बौद्ध राजांनी ते उभारलेलं आहे. त्याची डागडुजी केलेली आहे, बाहेर देशातल्या दरातून त्याची डागडुजी झाली आहे. पण जे सुरुवातीचं जे महाबोधी महावीर होतं त्याला तोडफोड कोण केलं? याच शशांक नावाच्या बंगाली ब्राह्मण राजांनी. तर याच फाल्गुन पौर्णिमेच्या याच होळीच्या पर्वावर नालंदा म्हणजे तो इतका राग करता बौद्ध धम्माचा, बुद्धाचा, बौद्ध भिक्खूंच्या कत्तली सुद्धा त्यानं केल्या. आपल्याला फक्त पुष्यमित्र शुंग सांगितला गेला, पण शशांकचाही खूप मोठा तो क्रूर कर्मा होता. लक्षात घ्या. तर या शशांक नावाच्या त्यांनी आक्रमण केलं. ते जे बोधगयेचं जे झाड होतं ना महाबोधी वृक्ष, त्याचे तुकडे तुकडे करून त्याला मुळासकट त्याला जाळून टाकलं आणि जाळून मग त्यानं हे होळीचा सण सुरू केला. म्हणजे नालंदा बौद्ध विद्यापीठ जाळून त्यानं आनंद उत्सव म्हणून त्यानं जाळून टाकला. तर अनेक बौद्ध भिक्खू विदेशामध्ये गेले. समजलं का? ते नालंदा विद्यापीठ जाळलं तर. आणि काही बौद्ध भिक्खू जंगला पहाडामध्ये दाढीचे, डोक्याचे, मिशीचे केस वाढवून तेच मग नवनाथ भोलानाथ तेच मग ते झाले. समजलं तुम्हाला? काही भिक्खू मग जंगला पहाडामध्ये राहिले तर त्यानं मग ते लेण्यामध्ये राहिले तर त्यानं बौद्ध लेण्याच खोदून काढल्या, आहे का नाही? सालबर्डी वगैरे नागद्वारे मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो. तर हे सगळं मग ते प्रतिक्रांतीच्या नंतर झालेलं आहे. अनेक बौद्ध भिक्खू जीव मुठीमध्ये घेऊन ते बाहेर देशामध्ये गेलेले होते. तर
तर त्यानं काय केलं, त्या बोधी वृक्षाचे तुकडे तुकडे केले आणि त्याला मुळासकट जाळून टाकलं. आज जे तुम्हाला बुद्धगयेचं झाड दिसते महाबोधी वृक्ष, हे 5वी शाखा आहे. तिष्य रक्षिता नावाच्या सम्राट अशोकाच्या महाराणीनं ते अजिबात जाळलं नाही. पूर्ण भारत जम्बूद्वीप पूर्ण बुद्धिस्ट असल्याच्या नंतर त्याची महाराणी, तिचं काय चालणार आहे, पण नाव कोणावर टाकलं, सम्राट अशोकानं म्हणते 99 भावाची खून केली. ते खोटी गोष्ट आहे. मी स्वतः सम्राट अशोकाचे शिलालेख वाचले, त्याच्यावर लिहून आहे की माझा हा सद्धम्म माझ्या भावांनी, माझ्या बंधूंनी, माझ्या पुत्रांनी आणि माझ्या पन्नातूंनी सुद्धा त्याचं आचरण करावं असं लिहून आहे. मग तो कसा काय खून करण, ही खोटी गोष्ट आहे. 99 भावाची काही कत्तल केली नाही सम्राट अशोकांनी. आणि दुसरी गोष्ट घ्या, त्याची जी महाराणी होती ती सरक्षिता, हिनं ते झाड जाळलं म्हणते बुद्धगयाचं, ती खोटी गोष्ट आहे. ही अफवा पसरवलेली आहे ब्राह्मणांनी. ती सरक्षिताने जाळलं नाही, लक्षात घ्या. कोण जाळलं मग ते, शशांक नावाच्या बंगाली ब्राह्मणाने जाळलं ते बुद्धगयाचं झाड. आज जे तुम्हाला झाड दिसते ती 5वी शाखा आहे. पण ती 5वी शाखा आणण्याचं श्रेय सारीपुत्ता आणि महामोगलायनाच्या आणि बुद्धाच्या अस्थी जगासमोर आणणारा माणूस आहे इंग्रज अधिकारी सर अलेक्झांडर कनिंगम. सारीपुत्ताच्या महामोगलांच्या अस्थी त्यांचाही शोध कोण लावला, सर अलेक्झांडर कनिंगम. आज जे बोधगयाला तुम्हाला झाड दिसते, तुम्ही जाऊन त्याला वंदन करता, बिस्लरीनं पाणी टाकता, तर ते झाड म्हणजे सर अलेक्झांडर कनिंगम यांनी जे संघमित्रानं झाड नेलं होतं का नाही श्रीलंकेला, अनुराधपूरला लावलं होतं श्रीलंकेला, तर त्या झाडाचं रोपटं बोधगयाला आणून लावलं. इंग्रजांनी आणून लावलं, ब्राह्मणाचं काही काम नाही. ते महाबोधी महाविहार पूर्ण मातीनं, जंगलानं, झाडा झुडपानं ते वेढलेलं होतं. त्यानं खोदकाम केलं आणि सगळं खोदकाम केल्याच्या नंतर, डागडुजी केल्याच्या नंतर ब्राह्मणानं आपला तिथं डेरा टाकला. आधी ते खोदलं नाही. जेवढे बुद्धाचे विहार होते, स्तूप होते, स्थळ होते, तिथं जंगल वाढवू दिले, सगळं तण वाढवू दिले, ते बुजून राहू दिले. पण इंग्रज मायबाप आहे की इंग्रजांनीच हे सगळे बौद्ध स्थळ जगासमोर आणले, लक्षात घ्या. म्हणून त्याला भगवलं ब्राह्मणांनी, लक्षात घ्या. आणि सगळं ते बुद्धगयाचं विहार जेव्हा ते जंगल वाढवून होतं तोपर्यंत त्याने काहीच नाही केलं, गवत वाढवून होतं, त्याचे जुने फोटो आहे. पण नंतर मात्र ब्राह्मणांनी त्याच्यावर काय केला, हे टाकलेलं आहे. तर मग म्हणून दुसरं महत्व सांगतो ते आणि थांबतो, की जे महाबोधी महाविहारात जे झाड आहे हे 5वी शाखा आहे. तर एकूण 5 ते 6 बुद्धिस्ट धम्माचा द्वेष करणारे, राग करणारे राजे होते. एक होता कालाचंद राय, हे नाव कोणालाच माहित नाही. कालाचंद राय, त्याला काला पहाड हा ब्राह्मण राजा, याने बौद्ध विहाराची आणि बौद्ध भिक्खूंची कत्तल केलेली आहे. आणि दुसरा आहे पुष्यमित्र शुंग, नाव माहितच आहे तुम्हाला. आणि एक तिसरा आहे सुधनवा आणि चौथा आहे मिहिरकुल. हे एवढे होते ते ब्राह्मण राजे, यांनी बौद्ध धम्माच्या, बुद्ध विहारांचा, स्तूपांचा आणि बौद्ध भिक्षूंच्या कत्तली केलेल्या आहे. आणि हे शत्रू होते बौद्ध धम्माचे, कट्टर वैरी होते. जगन्नाथपुरीचं जे महाविहार आहे हे प्राचीन काळातील, स्वामी विवेकानंद म्हणतात की जगन्नाथपुरीचं जे विहार आहे हे प्राचीन काळातील बुद्ध विहार होतं. तिथं भगवान बुद्धाचा एक दात होता. तर तिथं एक दंतपुरी नावाचं, या एक दंतपुरी म्हणजे काय, तुम्ही एकदंत दयावंत ते गणपतीला म्हणतात. ते एक दंत म्हणजे काय, भगवान बुद्धांचे जेव्हा महापरिनिर्वाण झालं तर भगवान बुद्धांच्या एका दातावर, भगवान बुद्धाला आपण नरसिंह गाथामध्ये लिहून आहे 20 सती सेत सुदंत. 20 सती म्हणजे काय, 20 40 दात. सेत सुदंत म्हणजे श्वेत म्हणजे पांढरे शुभ्र दात, 40 दात होते भगवान बुद्धाला. तर भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर केवळ शारीरिक धातूवरच नाही तर भगवान बुद्धांच्या दंत धातूवर सुद्धा स्तूप बांधला. एक दंत धातू आपल्या पवनीला होता, लक्षात घ्या. एक काश्मीरला होता, एक त्या भट्टीप्रोलो आंध्रात तेलंगणात होते, जाऊ द्या मी ते सांगणार नाही. पण भगवान बुद्धांच्या त्या दंत धातूवरही जगन्नाथपुरीला ते विहार बांधलं होतं, स्तूप बांधलं होतं, त्याची दंत धातूची ती रथयात्रा काढत होते. मग आता कालाचंद राय बहादूर, हा कालाचंद पहाड हा ब्राह्मण, यानं आक्रमण केलं जगन्नाथपुरीच्या त्या बुद्ध विहारावर. आणि मग तेव्हा तिथला जो राजा होता कलिंग देशातला, ओडिसाचा म्हणजे किंवा जगन्नाथपुरीचा म्हणा, त्याला एक दंतपुरी म्हणतात. एक दंत कुमार नावाचा राजा आणि हेममाला नावाच्या राणीनं तो दंत धातू श्रीलंकेला पाठवण्यात आला. तर दंत म्हणजे काय, दात होत असते. आपण बौद्ध साहित्यामध्ये महाछदंत जातक कथा जी अजंठाला पेंटिंग मध्ये काढली आहे, म्हणजे बोधिसत्व महाछदंत. महाछदंत म्हणजे काय, ज्याला 6 दात आहे. तर भगवान बुद्धांचं, तर हे समजलं तुम्हाला, नालंदा बौद्ध विद्यापीठ आणि महाबोधी वृक्षाचं जे झाड आहे बोधगयाचं, हे कोणी जाळलं, शशांक नावाच्या बंगाली राजांनी. आणि याच होळीच्या दिवशी
कबीरासारखी आणि संत रविदासाचे तुकडे तुकडे करून नदीमध्ये टाकले होते गंगा नदीच्या वाराणसीला, तर संत तुकाराम मोरे, त्यांचं आडनाव मोरे आहे, मोरे म्हणजे मौर्य, आणि तुकाराम महाराज हे मौर्य वंशाचे होते. त्याची ब्राह्मणानं होळीच्या दिवशीच, धुळीवंदनाच्या दिवशी त्याचे तुकडे तुकडे केले आणि इंद्रायणी नदीमध्ये फेकून दिले. त्याच्या गाथाही बुडवल्या आणि सांगितलं का पुष्पक विमान स्वर्गातून न्यायालय आलं. लक्षात घ्या, स्वर्गातून न्यायालय आलं नाही. बाकीच्या संताले विमान आलं नाही स्वर्गातून, पुष्पक विमान तुकाराम महाराजालेच कसं आलं? कारण तुकाराम महाराज हे बुद्धिस्ट होते, मोरे होते, मौर्य वंशाचे होते, सम्राट अशोकाच्या वंशाचे होते. आता ज्या गाथा आहे ना त्या संतू तेली नावाच्या माणसानं आणि लोकांना त्या पाठ होत्या त्या जमा करण्यात आल्या. लक्षात घ्या, तर त्याच्या गाथाही बुडवल्या होत्या आणि त्याचा मर्डर केला, त्याचे तुकडे तुकडे करून, ज्याप्रमाणे महामोगलांचे तुकडे केले होते आहे का नाही, त्याच पद्धतीनं तुकाराम महाराजांचे तुकडे केले होळीच्या दिवशी आणि इंद्रायणी नदीमध्ये फेकून दिले. आणि ब्राह्मणानं अफवा पसरवली की स्वर्गातून तुकाराम महाराजांना पुष्पक विमान न्यायालय आलं. आता लोक पाहायला लागले कुठे आहे पुष्पक विमान, कुठे आहे पुष्पक विमान. तर ब्राह्मण लोक म्हणत तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला दिव्य दृष्टी नाही, आम्हाला दिव्य दृष्टी नाही, ते पाय समजलं का? ते लोक त्यावेळेचे अडाणी होते. लक्षात घ्या, कारण संत तुकाराम महाराजांनी आपलं पूर्ण आयुष्य बुद्ध लेण्यामध्येच घातलेलं आहे. कारण मी स्वतः त्याच्या गावला गेला, देऊगावला, पुणेला. त्याची एवढी शेती होती, आता त्याची शेती आहे, आता ते ब्राह्मणांनी हडप केली, पण त्याच्या शेतीपाशी भंडारा डोंगर आहे. तुम्ही कधी देऊगावला गेले तर भंडारा डोंगरच्या बौद्ध लेण्या आहेत. त्या भंडारा डोंगरच्या बौद्ध लेण्यांमध्येच त्यानं अभंग गाथा लिहिल्या. लक्षात घ्या, तिथंच ते राहायचे. त्याची पत्नी भाकर घेऊन जायची दररोज, ते घरी येतच नव्हते. ते भंडारा डोंगरच्या बुद्ध लेणीमध्येच त्याने पूर्ण आयुष्य घातलेलं आहे. देवगावच्या तुम्ही कधी गेले तर, आता त्या भंडारा डोंगरच्या बुद्ध लेणीवरही ब्राह्मणाने तिथं कब्जा केलेला आहे. तुम्ही कधी गेले तिथं देवगावला तर जा. म्हणजे त्याने पूर्ण आयुष्य बुद्ध लेणीमध्येच ध्यान साधना केली आणि अभंग गाथा सुद्धा लिहिल्या. तर त्याचा जो मर्डर केला तर तो कोण्या दिवशी केला? होळीच्या दिवशीच केला. लक्षात घ्या, त्याला तुकाराम बीज म्हणतात. तर मी ती कहाणी सांगतो, या ठिकाणी थांबतो. तर मी फाल्गुन पौर्णिमेच्या निमित्ताने ते थोडासा प्रसंग सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. की कालुदाई तुम्ही नाव ऐकलं असेल, तर भगवान बुद्धांच्या कालखंडामध्ये ज्या दिवशी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला, लक्षात घ्या, सिद्धार्थ गौतमाचा जन्म कोण्या पौर्णिमेला झाला? वैशाख पौर्णिमेला. यशोधरेचाही जन्म वैशाख पौर्णिमेलाच झाला आणि यशोधरेचं सिद्धार्थ गौतमाचं लग्नही वैशाख पौर्णिमेलाच झालं, वयाच्या 16 वर्षी. तर ज्या दिवशी वैशाख पौर्णिमेला जन्म झाला त्या वैशाख पौर्णिमेला छन्न नावाच्या सारथ्याचाही जन्म झाला, कंतक घोड्याचाही जन्म झाला, बोधिवृक्षाचाही जन्म झाला. बोधिवृक्ष म्हणजे ते पिंपळ नाव होतं, बोधिवृक्ष नावे पडलेलं आहे, ते जाऊ दे, मी सांगणार नाही. तर ह्या सगळ्या घटना, महापरिनिर्वाण, ज्ञान प्राप्ती, हे कोण्या दिवशी झालं? वैशाख पौर्णिमेत. एक घटना आणखी घडली होती कपिलवस्तूला ज्या दिवशी सिद्धार्थ गौतमाचा वैशाख पौर्णिमेला जन्म झाला त्याच दिवशी कालुदाई म्हणजे राजा शुद्धोधनाच्या राज दरबारामध्ये राहणारा उदाईंचा मुलगा होता. राज पुरोहित, पुरोहित हा शब्द पाली आहे, म्हणजे राजांना काही हिताच्या गोष्टी पुरवणारा पुरोहित. आजचा तो ब्राह्मण पुरोहित नाही, पुरोहित शब्द पाली आहे, लक्षात घ्या, पुरोहिता देवा म्हणतो. तर हे राज पुरोहित उदाईंचा मुलगा होता कालुदाई. वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचाही जन्म झाला आणि कालुदाईचा सुद्धा जन्म झाला. दोघे जण सारखेच होते आणि दोघे जण कपिल वस्तूला ते फिरायचे, शिकार करायचे, शेतावर जायचे, रथावर फिरायचे, लहानपणापासून लंगोटी यार होते, बालपणीचे मित्र होते. कोण? कालुदाई. आणि आता कालुदाई कोण आहे? शुद्धोधनाच्या दरबारात राहणारा राजपुरोहित उदाईंचा मुलगा, म्हणजे जवळचाच आहे तो. म्हणजे त्या राज दरबारामध्ये एकत्रच बागडले, खेळले, राहिले. आणि नंतर काय झालं? सिद्धार्थ गौतम हे सम्यक संबुद्ध झाले. तर त्यांच्या शुद्धोधन राजांनी 10,000 लोक पाठवले. ऐका, ती कहाणी सांगतो आणि माझ्या धम्मवाणीवर विराम देतो. 9,000 सैनिक तलवार म्हणजे शस्त्र घेऊन, 9,000 सैनिक आणि 10,000 महामंत्री. लक्षात घ्या, 9,000 सैनिक आणि 1,000 महामंत्र्यांना पाठवलं. कोण्या दिवशी? फाल्गुन पौर्णिमेच्या आधी पाठवलं. कोणाला? त्यावेळी बुद्ध हे राजगिरीतल्या वेळुवनामध्ये थांबलेले होते आणि भगवान बुद्धाकडे पाठवले. किती? 10,000 लोकांना पाठवलं शुद्धोधन राजाने. कशासाठी? साऱ्या जगाला सद्धम्माचा लाभ करून देत आहे, पण तुझ्या पित्याची, राजा शुद्धोधनाची इच्छा झाली आहे कपिलवस्तूच्या की त्यांनाही तुझ्या सद्धम्माचा लाभ व्हावा. तर याच्यासाठी शुद्धोधन राजांनी 10,000 लोकांना पाठवलं.
कुठे पाठवलं? कपिल वस्तू पासून ते राजगिरीच्या वेळुवनामध्ये पाठवलं. तर ते 10,000 सैनिकांनी तलवारी खाली ठेवल्या, समजलं तुम्हाला? आणि ते 10,000 बौद्ध भिक्खू झाले, प्रवज्या घेतली, उपसंपदा घेतली, ते बौद्ध भिक्खू होऊन ते अरंत झाले. लक्षात घ्या, 10,000 म्हणजे साधी संख्या आहे का? शुद्धोधन पाठवलेले सैनिक. म्हणजे कल्पना करा, ते हातामध्ये शस्त्र घेऊन गेले, पण तिकून काय आले? भिक्षा पात्र घेऊन आले मातीचं. आणि मग नंतर काय केलं? शुद्धोधन राजाला असं वाटलं का हे 10,000 सैनिक फेल झाले, आता कोणाला पाठवावं आणण्यासाठी? समजलं? कपिल वस्तून कुठं आणायचं आहे? राजगिरी वेळुवनातून कुठं आणायचं आहे बुद्धाला? पहिल्यांदाच आणायचं आहे. कुठे? कपिल वस्तूला, फाल्गुन पौर्णिमेला. मग शुद्धोधन राजाने एक युक्ती लढवली का मित्राला मित्राची नस माहीत पडते. समजलं का तुम्हाला? मित्रालाच मित्राची नस माहीत असते, लहानपणापासून सगळ्या गोष्टी माहीत असते. तर शुद्धोधन राजाने काय सांगितलं? शुद्धोधन राजाने सांगितलं की कालुदाईची नियुक्ती केली. कालुदाई कोण होता? बालपणीचा मित्र होता. तर बालपणीचा मित्र असल्याच्या नंतर शुद्धोधन राजांनी त्या कालुदाईला राज दरबारामध्ये बोलावलं आणि कालुदाईला सांगितलं की बुद्धाला तुला आणायचं आहे. कुठून? राजगिरीवरून, वेळवरून. तर हा वाला गेला. हा गेल्याच्या नंतर या कालुदाईने एक शर्त ठेवली शुद्धोधन राजासमोर. ती घटना सांगतो, थांबतो. की कोणती शर्त ठेवली? की मी तिथं गेल्याच्या नंतर पहिल्यांदा प्रवज्या घेईल, मला भिक्खू बनण्याची अनुमती द्या. जरी मी तुमचा सैनिक असेल तरी, मंत्री पुरोहित जरी असेल तरी, मला या शर्तीवर मी बुद्धाला आणण्यासाठी जातो, पण मला चिवर भिक्खू बनण्याची अनुमती द्या. राजा शुद्धोधन म्हणते ठीक आहे कालुदाई, तुला मी अनुमती देतो. आता कालुदाई तिथे त्या ठिकाणी गेला, त्यानेही बौद्ध प्रवज्या घेतली, भिक्खू बनला आणि तोही सुद्धा अरहंत झाला. काही दिवस त्यांनी वाट पाहिली आणि आरामात जाऊन बुद्धाला म्हणत आहे, आपल्या पित्यांची, शुद्धोधन राजाची सुद्धा इच्छा आहे की तुमचा सद्धम्म ऐकण्याची, गौतमीची सुद्धा, पूर्ण कपिलवस्तूच्या लोकांनाही तुमच्या सद्धम्माचा धम्म लाभ झाला पाहिजे, तर तुम्ही कपिलवस्तूला चला. पण हे काय की गेला असता तर? कल्पना करा, कालुदाई जर लगेच गेला असता, मी आलो चला, तर जमलं असतं का? ते जमलं असतं का? जसे ते 10,000 सैनिक पाठवले होते शुद्धोधन राजा, ते सगळेच भंतेजी बनले. लक्षात घ्या. तर काय झालं असतं? पण हा इतका हुशार होता आणि कर्तव्य परायण होता कालुदाई आणि हा कालुदाई, त्यालाच लोक आता ते काल्या म्हणते, कालू म्हणते, हे जे नाव पडले का नाही, आता कालू, काल्या, कुत्र्याची नावं ठेवते. पण कालुदाई हा भिक्खू होता. लक्षात घ्या, महान भिक्खू होता, अरंत भिक्खू होता आणि तो बालपणीचा मित्र होता. मग हा गेला तिथे आणि मग काही दिवसानं अरंत झाल्याच्या नंतर, भिक्खू झाल्याच्या नंतर, कालुदाईच्या आज्ञेवरून भगवान बुद्ध, म्हणजे याच्या जे 10,000 गेले होते सैनिक, राजा शुद्धोधनाने पाठवले ते 10,000 भिक्खू काय झाले? आता ते सैनिक काय झाले? भिक्खू झाले. भिक्खूच नाही, ते अरंत भिक्खू झाले. ते 10,000 आणि बुद्धाकडे पुन्हा 10,000 होते मगध देशातले आणि अंग देशातले, ते 10,000 आणि हे सैनिक पाठवलेले 10,000, किती झाले? 20,000 अरंत भिक्खू घेऊन तथागत बुद्ध कालुदाईच्या सोबत आणि सारिपुत्त महामोगलाने सुद्धा भगवान बुद्धाच्या सोबत होते. सारिपुत्त महामोगलायन, कालुदाई आणि 20,000 भिक्खूंच्या ताफ्यासहित 20,000 भिक्खूला घेऊन राजगिरी वेळुवनापासून तर कपिलवस्तूला बुद्ध कपिलवस्तूच्या निगोधारामापर्यंत येऊन पोहोचले. बघा, लक्षात घ्या, फाल्गुन पौर्णिमेला आले, दिवाळीच्या दिवशी आले नाही. लक्षात घ्या. तर किती होते भगवान बुद्धाच्या सोबत? 20,000 अरंत भिक्खूंना, जे 10,000 सैनिक म्हणून पाठवले होते, जे तलवार घेऊन गेले होते रक्षणासाठी, युद्ध करासाठी नाही गेले होते, तर त्याच्या हातामध्ये काय होतं? भिक्षा पात्र घेऊन आले ते. एवढा सम्यक संबुद्धाचा तुम्ही कल्पना करा. त्यांना एकूण 2 महिने लागले यायला, 60 दिवस लागले. म्हणजे राजगिरी वेळुवनचं अंतर कापायला किती दिवस लागले? वेळुवंत या सीजन मध्ये जास्त उन्हाळाही नाही आणि जास्त थंडी नाही. जसे जसे ते निघाले, त्या रस्त्याच्या बाजूला त्यांना मस्त पळसाच्या फुलांचं मस्त पूर्ण, आता तुम्ही पाच सगळीकडे तुम्हाला पळसाचे झाड दिसते, एवढं रंगीबेरंग दिसते. जसं काय फुलं, म्हणजे ते पळसाच्या फुलाचे कलरही कसे आहे? चिवराच्याच कलरचे आहे. तर ते मस्त त्या वाटेनं निघाले. म्हणजे भंतेजीच्या त्या 20,000 अरंत भिक्खूंचाही कलर कसा आहे? चिवराचाच कलर आहे. त्या पळसाच्या फुलाचाही कलर कसा आहे? सारखा, म्हणजे सारखं वाटत इतकंच. तुम्ही कल्पना करा डोळ्यासमोर ते दृश्य किती मस्त वाटत असेल. तर 20,000 अरब भिक्खू सहित भगवान बुद्ध फाल्गुन पौर्णिमेला कपिलवस्तूला त्यांचं आगमन झालं आणि ती घटना तुम्हाला मग माहीतच आहे. राहुल बाळाची 7 वर्षामध्ये आणि नंदाची
सुद्धा धम्मदीक्षा फाल्गुन पौर्णिमेलाच झालेली आहे. तर लक्षात घ्या, फाल्गुन पौर्णिमेलाच बुद्ध 20,000 भिक्खू संघासहित आलेले होते. तर हा कालुदाईच पहा 10,000 सैनिकाला मानला नाही, पण कोणाला मानला? मित्राला, कालुदाईला. कालुदाईनं आपलं कर्तव्य केलं, बुद्धाला आणलं. बरं झालं बुद्धाला आणलं, तर राजा शुद्धोधनाची भेट झाली आणि कपिलवस्तूच्या लोकांना लाभ झाला. येऊ शकला कोणाला? फक्त कालुदाईला. कालुदाईकडे युक्ती होती. लक्षात घ्या, शक्तीपेक्षा कधीही युक्ती राहते. तर हा कालुदाई अत्यंत अरहंत महाभिक्षू आहे. म्हणूनच मग ते कालिया नाग वगैरे हे सगळं चोरलेलं आहे, ते नाही. अशा प्रकारे ते जाऊ द्या. तर या ठिकाणी थांबतो. तर भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल.